नमस्कार, मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज सकाळची आपली पूजा इथं झालेली आहे आणि आज आहे खास दिवस, कारण की आज येणार आहे आपल्या इथं संत तुकाराम महाराजांची पालखी। मग त्याचा पालखीचा व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या चॅनलवर दाखवणारच आहे, पण त्याच्या आधी की आमच्या इथं गावामध्ये आहे ना पालखीसाठी जेवण काय केलं जातं ते दाखवणार आहे। पालखीसाठी आहे ना इथे गावामध्ये ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी आणि बेसन पिठलं आणि सांबर भात असा मेन्यू असतो। कारण की आपल्या इथं पालखी येते ती येते बारस सोडण्यासाठी, म्हणजे एकादश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या इथं पालखी येते। मग गावामध्ये लेडीजला म्हणजे गावामध्ये प्रत्येक घरी असं भाकरी द्यायचं आणि मंदिरामध्ये बेसन करायचं असं असतं ठरवलेलं दरवर्षी। हे 24वं वर्ष आहे तसं म्हणायला गेलं तर। पण माझं लग्न झाल्यापासून मी पाहते तर आम्ही घरात जसं जमन तसं असं भाकरी देतो, 20, 25, 21 अशा काय होईल तेवढं देतो। काही जणांच्या घरी पालखीच उतरतात, वारकरी जेवायला असतात, तर मग आमच्या घरी काही वारकरी जेवायला नसतात म्हणून आम्ही मंदिरात भाकरी देत असतो। तर मग भाकरी करायला घेतलेल्या आहेत इथं, कारण की आपल्या गावात पालखी येते ती 7 ते 8, 9 वाजेच्या दरम्यान येते। मग वेळ लागणार होता, पण भाकरी अगोदरच द्यायच्या असतात, तर मग मी 4 वाजताच भाकरी करायला लागलेली। तर मग तोपर्यंत होईन म्हटलं देऊन, कारण की मला पण पालखी आणायला जायचं होतं। मग 4 वाजता लागले, 5-6 वाजेपर्यंत माझ्या भाकरी होतात। मी पीठ मळून घेते आणि भाकरी करून घेते। त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी। मला अगोदर भाकरी येत नव्हती। मी आधीच्या पण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मला भाकरी येत नव्हती। लग्न झाल्यावर भाकरी शिकलेली आहे आणि आता खूप चांगल्या प्रकारे भाकरी जमते। आणि इथं मी जशा म्हणजे येतात तशा मी भाकरी करते, कारण की कधी कधी पीठ पण चांगलं येत नाही। मग जसं मला पातळ थोडंसं जाड असं मी करून घेते इथं भाकरी। इथं गावामध्ये मंदिरात फक्त भाकरीच द्यायचं बरं का, कारण की मंदिरामध्ये बेसन पिठलं केलं जातं, त्याच्यामुळं भाकरीच द्यायच्या। त्याच्यामुळे इथं मी भाकरी आणि आपलं घरगुती म्हणजे जे आपल्याला घरात जेवणारे आहेत सगळेजण, कधी कधी वारकरी पण येतात बरं का भाकरी मागायला, त्याच्यामुळे एखादा 2 एक्स्ट्रा भाकरी करावंच लागतात। त्याच्यामुळे माझ्या पण तशा म्हणायला गेलं तर 30 भाकरी झाल्या होत्या, कारण घरातले सगळे धरले आणि कोणी येणारं जाणारं असतंच त्याच्यासाठी। आणि माझ्या प्रत्येक भाकरीला असे फुगे येतातच, कारण की काय म्हणायचं की काय म्हणतात, काही जण म्हणतात की पाहुणे येणार असतील, तर तसं म्हणायला गेलं की वारकरी हे पाहुणेच आहेत, कारण की ते आपल्या इथे 1 दिवसाच्या स्टेसाठी येतात। आणि माझी भाकरी इथं फुगलेली आहे मस्तपैकी, फ्लेमवरती त्याला भाजून घेते, कच्ची राहायला नको। आणि 2 दिवस पावसाने थोडीशी विश्रांती घेतली, त्याच्यामुळे काय चिकचिक वगैरे काहीच नव्हतं। इथं सगळ्या भाकरी अशा बनवून तयार ठेवलेल्या आहेत थंड होण्यासाठी, कारण की एकावर एक ठेवल्या तर मग ते चिखल्यावानी होतात, ते व्हायला नको म्हणून। इथं आता वारकऱ्यांच्या भाकरी मंदिरात देण्यासाठी तयार झालेल्या आहेत, मी पॅक करते इथं। त्याचबरोबर मी इथं पिठलं पण करून घेते घरच्यांच्या जेवणासाठी। हिरवी मिरचीतलं पिठलं केलेलं आहे, त्याची रेसिपी मी अगोदर पण दाखवली होती माझ्या यूट्यूब चॅनलवर। कोणी पाहिले नसेल तर मी ह्याच्याखाली डिस्क्रिप्शनमध्ये देते मी कसं बनवलं आहे ते। आणि मला ते असं रवीने हाटायचं वगैरे येत नाही, त्याच्यामुळे मी बेसन पीठ असंच वाटीमध्ये घालवून घेते आणि मग हे कढईत टाकते, म्हणजे गाठी होत नाहीत। जेवढं पाहिजे तर एवढं पाणी घालून थिकनेससाठी मी ठेवलेलं आहे इथं। इथं पिठलं पण माझं तयार झालेलं आहे, कारण की ह्याच्यानंतर मग पालखी आणायला पण जायचं आहे आणि तयार पण व्हायचं होतं म्हणून। मग इथं पिठलं पण करून घेतलं, कारण की संध्याकाळी आल्यानंतर उशीर होतो। इथं माझा स्वयंपाक रेडी आहे, पिठलं, भाकरी आणि ठेचा या सगळ्यांनी जेवायला। आजचा पालखीचा पार्ट 1 इथंच थांबवते। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।